नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठे 2 अपडेट या ठिकाणी आलेले आहे। हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी अगोदर हे 2 व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू। नाही, सध्या आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत। त्याच्यामुळं ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलची कुठली चर्चा पण नाही, काही नाही। उलट मी असेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील, आम्ही सातत्याने सांगतो की ही योजना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्याकरता सुरू केलेली आहे आणि ती आमची शेवटपर्यंत चालू ठेवण्याची इच्छा आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यावर कारवाई करत 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत प्रत्येकी 16,500 असे एकूण 99,000 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे। शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय। लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता चांगला दणका बसलाय। बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एकूण फक्त 6 कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे। ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे प्रस्ताव या 8 दिवसामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे। महिलांना दोन्ही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहे। तर पहिल्या व्हिडिओमध्ये अजितदादा पवार यांनी स्पष्ट म्हटलेले आहे, सध्या निवडणुकीत धामधूम असल्यामुळे आमचं लाडकी बहीण योजनेवर लक्ष नाही आहे, सर्व आमचं लक्ष निवडणुकीमध्ये आहे। म्हणून कोणीही लाडकी बहिणीबाबतची गोष्ट करत नाही आहे, लाडकी बहिणी हप्ते केव्हा मिळणार आहे याची माहिती सांगत नाही आहे। सर्वांचं लक्ष सध्या निवडणुकीमध्ये आहे, पण लाडकी बहीण योजना ही सुरळीत चालू राहणार आहे। महिलांना वेळोवेळी पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे असं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि महत्त्वाचा व्हिडिओ, तर ज्या महिला अपात्र होत्या तरी त्यांनी लाभ घ्यायला सुरुवात केलेली होती माझी लाडकी बहीण या योजनेची, तर यामध्ये आता वसुलीला सुरुवात झालेली आहे। आणि सुरुवात आहे ज्या महिला सरकारी नोकरीवर होत्या तरी त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यापासून करण्यात आलेली आहे। तर ठीक आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 महिला या ठिकाणी सापडलेल्या आहे की ज्यांनी लाभ घेतलेला आहे। त्या सर्व महिलांपासून या ठिकाणी पैसे तर वसूल केलेच, पण आता त्यांच्यावर कार्यवाही पण या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर कार्यवाही कोणती केली जाईल आता आपल्या वेळेवरच माहिती पडणार आहे। जे सरकारी कर्मचारी आहे त्यांच्यावर कार्यवाही करायला सुरुवात झालेली आहे। लवकरच इतर अपात्र ज्या महिला होत्या ज्यांनी लाभ घेतलेला आहे पात्र नसतानाही त्यांच्यावर पण कार्यवाही होण्याची शक्यता आहे। त्यांच्यावर कोणती कार्यवाही होईल हे आपल्या वेळेवरच माहिती पडेल। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट सर्वच महिला पाहत आहे, तर यासाठी आपल्याला 10 जानेवारीपर्यंत वाट पाहावं लागणार आहे। तर या ठिकाणी संक्रांती तारीख जाहीर केलेली आहे, म्हणजे संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी हप्ते पाठवले जाणार आहे। तर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला 2 हप्ते या ठिकाणी पाठवले जाणार आहे असं या ठिकाणी अगोदर जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आपण न्यूजमध्ये पण पाहिलेलं आहे। तर त्या ठीक आहे महिलांनो, तर याबाबतचे काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।